खूप लटकत जा, वाढेल तुझी उंची. अजून काही वर्षे वाट बघ, वाढेल की आपोआप. शेजारच्या मुलीची बघ, पाळी आल्यावर उंची वाढली. आधी तुझ्यासारखीच होती ती. तुझे आई वडील देखील कमीच उंचीचे आहेत, म्हणून तू नेहमी लहानच राहणार. या विधानांपैकी काही विधाने सत्य आहेत तर काही मिथ्या. चला आज मुलांच्या उंचीबद्दल थोडं बोलूया. नमस्कार, मी डॉक्टर बालाजी नाईक. मी नाईक एंडोक्राइन अँड डायग्नोस्टिक सेंटर, अण्णाभाऊ साठे चौक, नांदेड येथे कन्सल्टंट एंडोक्राइनॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. तुमच्या मुलाला शाळेमध्ये राष्ट्रगीतासाठी रांगेत पुढे उभं करतात का? त्याचे मित्र त्याला उंचीवरून चिडवतात का? किंवा त्याच्या कमी उंचीमुळे त्याचा आत्मविश्वास कमी होतोय का? या प्रश्नांची उत्तरं पालकांकडे असणं गरजेचं आहे. जर ही उत्तरं तुमच्याकडे नसतील तर आजच तुम्ही आपल्या पाल्याशी बोला. मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याच्या उंचीबद्दल किंवा लांबीबद्दल चर्चा होत नाही. तो विषयच नसतो आणि नसायलाही हवा. पण जसं जसं बाळ मोठं होतं तसं तसं त्याच्या उंचीची नोंद त्याच्या पालकांनी किंवा त्याच्या शिक्षकांनी ठेवायला हवी. त्यासाठी काही ग्रोथ चार्ट्स उपलब्ध असतात. आपलं बाळ व्यवस्थित वाढतंय की नाही हे माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. एका बाळाची उंची वाढण्यासाठी बऱ्याच गोष्टी लागतात. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळे घटक असतात जे बाळाची उंची वाढवतात. त्यात त्यांचा आहार आला, त्यांचं जेनेटिक मेकअप आलं म्हणजे अनुवंशिकता, आणि विविध हॉर्मोन्स आले. तर कुठले कुठले हॉर्मोन्स बाळाच्या वाढीसाठी लागतात आपण पाहू. सर्वात महत्वाचा म्हणजे ग्रोथ हॉर्मोन किंवा थायरॉइड हॉर्मोन. तसंच प्युबर्टीमध्ये वयात येताना जे हॉर्मोन्स असतात, सेक्स स्टिरॉइड्स, हे सर्व बाळाच्या उंचीसाठी अत्यंत महत्वाचे आहे. काहींचे आई वडील उंचीला कमी असल्यामुळे त्यांची अनुवंशिक उंचीच कमी असते. काहींना काही विशिष्ट सिंड्रोम असतात ज्याच्यात उंची वाढत नाही. काहींच्या हाडांमध्ये दोष असतात. काहींच्या रक्तांमध्ये जीवनसत्वाचे, कॅल्शियमचे प्रमाण कमी असते. मनुष्याची उंची वाढणे ही काही अखंड आयुष्यभर चालणारी प्रक्रिया नाही. एक अशी वेळ आयुष्यात येते जेव्हा मुलाची उंची वाढणं थांबतं. माझ्याकडे बरीच पौगंडावस्थेतील मुली येतात ज्यांची इच्छा असते की त्यांची उंची अजून वाढावी. आणि हे साहजिक देखील आहे, कारण हेच ते वय, कॉलेज जाण्याचं वय, जेव्हा मुला मुलींना सुंदर दिसावं वाटतं, उंच राहावं वाटतं, कलर बद्दल कन्सर्न असतो. त्यामुळे बरीच मुले माझ्याकडे या इच्छेने येतात की त्यांची उंची वाढावी. पण सगळ्यांचीच इच्छा मी पूर्ण करू शकत नाही, कारण तोपर्यंत बऱ्याचदा वेळ हातातून निघून गेलेली असते. त्यांची पूर्ण वाढ ऑलरेडी झालेली असते. म्हणून तुम्हाला थोडी देखील शंका असेल तर तुमच्या जवळच्या एंडोक्राइनॉलॉजिस्टला भेटा. कमी उंचीचं कारण शोधून काढा. त्यावर त्वरित योग्य उपचार घ्या. नमस्कार.